नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश बागडे. यावर्षी 2 सण एकाच दिवशी आलेत, वटसावित्री आणि बेंदूर. तर वटसावित्री व्रत हा हिंदू परंपरेतील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. वटसावित्री व्रताची कथा सुद्धा एक आहे. या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सावित्री ही प्रतिव्रता स्त्री होती आणि तिचा पती सत्यवान याचे आयुष्य कमी असल्याचे तिला माहीत होते. सत्यवानाचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि भक्तीने यम यांना प्रसन्न करून पतीचे प्राण परत मिळवले. अशी कथा आपल्याला ऐकायला मिळतेच की. आता आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर्डुमाळा या गावी आणि आमच्या गावी वटसावित्री सण हा महिला कशा साजरा करतात हे आपण पाहूया. आमच्या गावात ही वडाचे झाड म्हणजे वटवृक्षाचे झाड हे अगदी पुरातन आहे आणि वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला खूप महत्त्व असते. वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाच्या झाडाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. वडाच्या झाडाला दीर्घायुष्याचे आणि स्त्रियाचे प्रतीक मानले जाते. त्याच्या मोठ्या मोठ्या फांद्या आणि मुळे यामुळे ते अनेक वर्षे जगते, म्हणून ते अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच महिला वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात आणि दोरा गुंडाळतात आणि पूजा करतात. काही ठिकाणी वडाला पाणी अर्पण करून फळे, फुले आणि नैवेद्य दाखवला जातो.
गावाचा साज असाच कायम राहू द्या. युवराजरावांना 7 जन्म डोळे भरून पाहू द्या. महालक्ष्मीच्या मंदिरात उत्काडीचा वास, शिवाजीरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. नको मला महागड्या गाड्या, बंगला, चॉपर, संतोषरावांचं नाव घेते नवरा माझा सिनेमॅटोग्राफर. इंग्लिश मध्ये स्वयंपाकीला म्हणतात कुक. महेशरावांना केले मी 7 जन्मे भूक. वट पौर्णिमे दिवशी वडाला फेरे घालते 7. रविराजरावांची लाभो मला जन्मोजन्मी 7. वडाच्या झाडाखाली अगरबत्तीचा वास, ऋतेशराव माझे खास. महालक्ष्मीच्या गळ्यात हार घालते वाकून आणि किसनरावांचं नाव घेतो सगळ्यांचं मान राखून. वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा 7. अतुलरावांची 7 हवे मला जन्मोजन्मी 7. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून आणि तानाजीचं नाव घेतो सगळ्यांचा मान राखून. वडाचे झाड हे केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर पर्यावरणासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करते. ते अनेक पक्षी, कीटक आणि लहान जीवांना आश्रय देते आणि त्याची सावली उन्हाळ्यात थंडावा देते. त्यामुळे मुळे जमिनीची धूप कमी करण्यास मदत करते. म्हणूनच वडाचे झाड दीर्घकाळ टिकणाऱ्या जैवविविधतेचे केंद्र असते. आणि खरोखर हा सण स्त्रीच्या प्रेम, निष्ठा, धैर्य आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर वडाच्या झाडाच्या पूजेमुळे निसर्गाचे संरक्षण आणि झाडाचे महत्त्व याची जाणीवही होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.